विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS व 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। या घटकावर इंग्रजी हा जो विषय आहे यावर परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तो घटक या ठिकाणी आपण प्रश्न प्रकार हा घटक पाहणार आहोत। सराव क्वेश्चन या ठिकाणी आपण घेणार आहोत। वोकॅब्युलरी असेल, रायटिंग अपोजिट वर्ड्स असतील, रायटिंग वर्ड रजिस्टर्स, बिगर वन्स, अशा प्रकारचे विविध जे चॅप्टर आहेत आपले वोकॅब्युलरी या घटकामध्ये त्यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत। चला, आणि यश परगे या चॅनलवर जर आपण कोणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल किंवा लिंक दिली जाईल, त्या लिंकला जॉईन व्हा। आणि नवोदयवाला हे ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा। त्यामध्ये गणित सराव संच 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या गणित सराव संचचे 600 प्रश्न आहेत आणि 2010 ते 2024 चे नवोदयच्या नवोदयचे पेपर या ठिकाणी नवोदयवाला या ॲपमध्ये तुम्हाला मिळतील। तर तुम्हाला ते हवे असतील तर नवोदयवाला हे ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी हे करा, तुम्ही तो कोर्स घेऊन त्याचा लाभ घेऊ शकता। चला, या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। तासिकेला आपण सुरुवात करूया। शेवटपर्यंत तासिका करा, महत्त्वाचे प्रश्न आहेत। अशा प्रकारचेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महत्त्वाचा घटक आहे, त्यांनी सुद्धा ही तासिका केली पाहिजे। चला, मॉडेल क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। नमुना प्रश्न, पहिला प्रश्न पहा, चूज द वर्ड दॅट डज नॉट रायमिंग विथ द रेस्ट। इतर शब्दाशी डज नॉट रायमिंग विथ द रेस्ट, इतर शब्दाशी न जुळणारा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडा, अशा प्रकारचा प्रश्न आहे। इतर शब्दाशी न जुळणारा शब्द निवडायचा आहे। नेम, आता पर्याय पहा, नेम, गेम, व्हेन आणि सेम। नेम, गेम, सेम, WHEN, व्हेन असा अर्थ होत आहे याचा। हे जे आहेत गेम, नेम, गेम आणि सेम हे काय आहेत? चला, चॅटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे। हे नेम, गेम, सेम काय आहेत? हे अपोजिट वर्ड्स आहेत का? तर रायमिंग विथ द रेस्ट, हे खाली दिलेले जे शब्द आहेत त्याशी न जुळणारा रायमिंग वर्ड्स या ठिकाणी निवडायचा आहे। वर्ड्स म्हणजे शब्द, मग कोणता जुळत नाही? रायमिंग वर्ड्स आहेत ते खाली दिलेले नेम, गेम आणि सेम। नेम, गेम आणि सेम हे जे आहेत जुळत आहेत। आणि व्हेन, WHEN, व्हेन हा जो आहे वेगळा आहे, हे वर्ड्स जुळत नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। पर्याय क्रमांक 3। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग पेअर। योग्य जोडी, रायमिंग वर्ड्स असलेली योग्य जोडी निवडा, असा प्रश्न आहे। यमक जुळणारी म्हणजेच रायमिंग वर्ड्स, यमक म्हणजेच रायमिंग वर्ड म्हणजेच यमक, रायमिंग वर्ड्सची करेक्ट जोडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये रायमिंग वर्ड्स पाहिलेले आहेत कशा प्रकारचे असतात। सॅट, रॅट ही जुळते पण आपल्याला सर्व पर्याय पाहिजेत। लगेच आपल्याला इथं लगेच उत्तर लिहायचं नाही, पर्याय पाहिजे आहेत। जीप, निप, रीड, रोड, डक, केक हे जुळत नाहीत। हे सर्व 3 जे पर्याय आहेत चुकीचे आहेत। रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स याच्या जोड्या जुळत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे यातील सॅट, रॅट। चला, छान उत्तर कमेंटमध्ये देत आहेत मुलं, छान, त्यांचं स्वागत आहे। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल।
पुढचा प्रश्न पहा. Which of the following is not the rhyming pair? Which of the following is not the rhyming pair? खालील ह्या जो खाली पर्यायातील ज्या ह्या जोड्या रायमिंग वर्ड्सच्या दिलेल्या आहेत ती न जुळणारी रायमिंग वर्ड्सची जोडी या ठिकाणी यमक न जुळणारी जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. सांगा बरं कोणती येईल? हॉट पॉट, मंकी डॉंकी, टाल्क वाल्क, गुड आणि बेस्ट. न जुळणारी जोडी कोणती आहे मग? चला चार्टमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. छान, बरेच विद्यार्थी चार्टमध्ये उत्तर देत आहेत. छान, खूप छान. चला पहा इकडं, हॉट पॉट हे रायमिंग वर्ड्स आहेत, जुळत आहेत. ही जोडी ही जी रायमिंग पेअर जी आहे जुळत आहे. मंकी डॉंकी हे पण जुळत आहे रायमिंग वर्ड्स. टॉल्क वाल्क हे जुळत आहेत. तर गुड आणि बेस्ट, गुड म्हणजे चांगला आणि बेस्ट म्हणजे उत्तम, अशा प्रकारे हे समानार्थी शब्द आहेत. गुड आणि बेस्ट हे रायमिंग पेअर नाही आहेत, समानार्थी वर्ड्स आहेत हे. म्हणून या ठिकाणी पहा, गुड आणि बेस्ट जो आहे हे रायमिंग पेअर जुळत नसलेली जोडी असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आहे. Which of the following not the rhyming words? Which of the following not the rhyming words? खालीलपैकी यमक न जुळणारा वर्ड्स कोणता? खालील जे पर्याय दिलेले आहेत, Which of the following not the rhyming words? खालीलपैकी यमक न जुळणारा शब्द कोणता? मग 4 पर्यायात आपल्याला वेगवेगळे वर्ड्स दिलेले आहेत. यातील रायमिंग वर्ड्स न जुळणारा पेन, पर्याय क्रमांक 1 आहे पेन, पर्याय क्रमांक 2 मेन, पर्याय क्रमांक 3 कॅन आहे आणि पर्याय क्रमांक 4 जो आहे डेन. या 4 पैकी कोणता पर्याय जो आहे या 4 पर्यायाला जुळत नाहीये? तर सांगा बरं. चला उत्तर येणं अपेक्षित आहे पेन, मेन आणि डेन. चला छान चार्टमध्ये उत्तर देत आहेत मुलं, खूप छान रिस्पॉन्स आहे. चला पेन, मेन आणि डेन हे जे आहेत रायमिंग वर्ड्स जुळत आहेत. आणि कॅन, इथं मॅन जर असतं, इथं मॅन असतं तर नाही जुळलं असतं, पण कॅन आहे या ठिकाणी, म्हणून ही जी वर्ड्स आहे हा जो रायमिंग वर्ड्स जुळत नाही हा, म्हणून कॅन हे जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल कॅन. यानंतर पहा पुढचा प्रश्न आपला. Select the word rhymes with fish. आता या फिश हा जो वर्ड्स दिलेला आहे, या फिशशी जुळणारा रायमिंग वर्ड्स आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. मग पर्याय पहा, डिश, पॉन्ड, वॉटर आणि फॅन. पर्याय क्रमांक 1 आहे डिश, पर्याय क्रमांक 2 आहे पॉन्ड, पर्याय क्रमांक 3 आहे वॉटर आणि पर्याय क्रमांक 4 जो आहे फॅन आहे. मग ही फिश या वर्ड्सची जुळणारा कोणता रायमिंग वर्ड्स या ठिकाणी पर्यायातून सांगा बरं. चला जे विद्यार्थी अभ्यास करतात ते निश्चितच चार्टमध्ये याचं उत्तर देतात. कोणता पर्याय येईल मग सांगा बरं. Select the word rhymes with fish. फिश या शब्दाशी जुळणारा रायमिंग वर्ड्स शोधा. तर पहा या ठिकाणी फिश, डिश, फिश, डिश. पर्याय क्रमांक 1 मधील जे वर्ड्स आहे फिश आणि डिश, फिश डिश हा रायमिंग वर्ड्स जुळणारा वर्ड्स आहे डिश. फिशला डिश हे रायमिंग वर्ड्स जुळत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा.
of the following is a pair of opposites? Which of the following is a pair of opposites? Opposite म्हणजे विरुद्धार्थी शब्द, खाली दिलेले शब्द. ऑपोजिट वर्ड्सची जोडी या ठिकाणी आपल्याला योग्य जोडी निवडायची आहे. विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. चला पर्याय क्रमांक 1 पहा. हॅप्पी, अनहॅप्पी, एंड, लास्ट, सॉफ्ट, हॉट, बॉटम आणि डाऊन अशा जोड्या दिलेल्या आहेत. याचं उत्तर काय येईल सांगा बरं. सॉफ्ट आणि हॉट, बॉटम, डाऊन. चला अपोजिट वर्ड्स, योग्य अपोजिट वर्ड्स या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. हॅप्पी, अनहॅप्पी, आनंदी आणि दुःखी. अनहॅप्पी म्हणजे दुःखी, हॅप्पी म्हणजे आनंदी. आता एंड म्हणजे शेवट आणि लास्ट म्हणजे सुद्धा शेवटीच. सॉफ्ट म्हणजे मऊ आणि हॉट म्हणजे गरम. सॉफ्ट आणि हार्ड जर आलं असतं तर ही बरोबर असतं विरुद्धार्थी शब्द. हा हॉट, सॉफ्ट म्हणजे मऊ आणि हॉट म्हणजे गरम ही वेगवेगळे वर्ड्स दिलेले आहेत आणि हे समानार्थी शब्द आहेत या ठिकाणी. आणि बॉटम आणि डाऊन, बॉटम म्हणजे तळ आणि डाऊन म्हणजे खाली, हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत. तर हॅप्पी आणि अनहॅप्पी जे हे आहेत, हे जे वर्ड्स आहेत दोन अपोजिट वर्ड्स आहेत. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे. हॅप्पी आणि अनहॅप्पी जे आहेत हे विरुद्धार्थी शब्द आहेत. अपोजिट वर्ड्स आहे. वर्ड्सची पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स इज हॅप्पी अँड अनहॅप्पी. पर्याय क्रमांक 1. चला आलं का लक्षात. चला आपल्याला यासोबत बऱ्याच वर्ड्सचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सराव होत आहे. चला पुढचा आपला क्वेश्चन आहे. सिलेक्ट द अपोजिट वर्ड फॉर गिवन वर्ड्स. सिलेक्ट द अपोजिट वर्ड्स फॉर गिवन वर्ड्स. खाली जो दिलेला वर्ड्स आहे त्याचा अपोजिट वर्ड्स पर्यायातून आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. आता क्लीन हा वर्ड्स दिलेला आहे, याचा अपोजिट वर्ड्स आपल्याला पर्यायातून शोधायचे. मग पर्याय पहा. क्लिअर, पर्याय क्रमांक 2 आहे डर्टी, पर्याय क्रमांक 3 आहे लाईट आणि पर्याय क्रमांक 4 जे आहे वेल आहे. तर पहा, क्लीन म्हणजे स्वच्छ. क्लीन युअर हँड्स म्हणतो ना आपण, आपले हात धुवा. क्लीन युअर हँड्स म्हणजे तुमचे हात स्वच्छ करा. क्लीन म्हणजे स्वच्छ. मग आता क्लीनच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे रे सांगा बरं. क्लिअर येईल का. क्लिअर म्हणजे स्पष्ट. राईट म्हणजे लिहिणे. वेल म्हणजे डर्टी म्हणजे पहा या ठिकाणी, डर्टी म्हणजे घाण आणि क्लीन म्हणजे स्वच्छ. मग क्लीनच्या विरुद्ध डर्टी, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे वर्ड्स येईल या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 डर्टी हा शब्द जो आहे क्लीनच्या विरुद्धार्थी म्हणजेच अपोजिट वर्ड्स आहे. यानंतर पहा आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. तर पहा पुढचा प्रश्न आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड ट्रू. या ठिकाणी पहा कोणता खाली दिलेल्या पर्यायातून आपणाला खाली दिलेले जे वर्ड्स आहेत या पर्यायातून आपणाला ऑपोजिट ऑफ द वर्ड ट्रू, ट्रू या शब्दाचा वर्ड्सचा आपणाला या ठिकाणी ऑपोजिट वर्ड्स शोधायचा आहे. ट्रू म्हणजे खरे. TRU ट्रू म्हणजे खरे आणि फ्लेस म्हणजे खोटे का. चला ट्रूच्या विरुद्ध पर्याय पहा. फॉल्स, करेक्ट, राईट की
ट्रॅथ. तर पहा, ट्रू म्हणजे खरे आणि फ्लॅश म्हणजे खोटे. मग ट्रूच्या विरुद्ध फॉल्स हा पर्याय क्रमांक 1 जो आहे याचं विरुद्धार्थी अपोजिट वर्ड्स आहे फॉल्स. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. करेक्ट म्हणजे बरोबर येईल. राईट म्हणजे लिहिणे. चला पुढचा प्रश्न पहा. त्यासाठी तुम्हाला अपोजिट वर्ड्स पाठ असणं खूप आवश्यक आहे. Which of the opposite pair is not correct? पहा या ठिकाणी जे खाली दिलेले पर्याय आहेत त्या पर्यायातून अपोजिट वर्ड्सची करेक्ट नसलेली, योग्य नसलेली जोडी या ठिकाणी अयोग्य जोडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. तर पर्याय पहा. रफ स्मूथ, प्रॉफिट लॉस, ड्राय हार्ड, अप डाऊन. मग करेक्ट नसलेली जोडी कोणती आहे? बरोबर नसलेली जोडी अपोजिट वर्ड्सची आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. पहा या ठिकाणी रफ स्मूथ ही बरोबर आहे. रफ आणि स्मूथ, खरबड आणि मऊ. प्रॉफिट म्हणजे फायदा आणि लॉस म्हणजे नुकसान. अप म्हणजे वर आणि डाऊन म्हणजे खाली. तर ड्राय म्हणजे कोरडे आणि हार्ड म्हणजे कठीण. ही जी जोडी आहे त्या ठिकाणी वेट हा शब्द जर आला असता, WET वेट म्हणजे ओले, वेट म्हणजे ओला, ड्राय म्हणजे कोरडे आणि वेट म्हणजे ओला हा या ठिकाणी वर्ड्स आला असता तर ही सुद्धा जोडी बरोबर राहिली असते. मग ही बरोबर नसलेली जी जोडी आहे या ठिकाणी ड्राय अँड हार्ड पर्याय क्रमांक 3 मधील जी आहे चुकीची जोडी आहे. चला पुढचा क्वेश्चन. चला लाईक करत चला. Select the word that is not the pair of the list related to pet animal. आता पहा या ठिकाणी पेट ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी. खाली दिलेले जे वर्ड्स आहेत पेट ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी जे असतात, पाळीव प्राण्याच्या यादीशी संबंधित नसलेला शब्द या ठिकाणी आपणाला या शोधायचा आहे. चला निवडायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. व पेअर ऑफ द लिस्ट रिलेटेड टू पेट ॲनिमल म्हणजे पेट ॲनिमल म्हणजे माहिती आहे का? पाळीव प्राणी. तर गोट आपण पाळतो, काऊ पाळतो, लॉयन पाळतो का? हॉर्स सुद्धा आपण पाळतो. मग पेट ॲनिमल नसलेली या ठिकाणी गटामध्ये बसणारी जो जोडी आहे किंवा वर्ड्स आहे, तो लिस्ट आहे, तो या ठिकाणी कोणते येईल? मग गोट, काऊ आणि हॉर्स हे जे काय आहेत पेट ॲनिमल्स आहेत, पाळीव प्राणी आहेत. आणि लॉयन जो आहे हा जंगली प्राणी आहे. लॉयन काय आहे? जंगली प्राणी आहे, वनामध्ये राहणारा तो प्राणी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 लॉयन. चला पुढचा प्रश्न. Which one is not the musical instrument? Which one is not the musical instrument? या ठिकाणी पहा, ये खाली जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातील म्युझिकल म्हणजेच जे वाद्य असतात तो वाद्य नसलेला शब्द या ठिकाणी वर्ड्स या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. खालीलपैकी कोणते वाद्य नाही असा प्रश्न आहे. तर तबला हा वाद्य आहे. पर्याय पहा, तबला, ड्रम, व्हायोलिन आणि क्लॉक. व्हायोलिन आणि क्लॉक हे असे 4 पर्याय आहेत आपले.
तर मग कोणतं वाद्य नाही या ठिकाणी? तबला आहे, ड्रम आहे आणि व्हायोलिन. ड्रम जे आहे वाजतं, व्हायोलिन पण हे वाद्य आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमधलं. क्लॉक जे आहे, क्लॉक म्हणजे घड्याळ, हे वाद्य नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. Complete the word register with the correct word from those given below. आता खालील जे शब्द दिलेले आहेत त्याची यादी आपल्याला योग्य शब्दाने पूर्ण करायची आहे. मग कशी यादी दिलेली आहे पहा. मून, नेक्स्ट आणि टेबल. आता MOON, मून, मूनचा हा शेवटचा जे अक्षर आहे पहा या ठिकाणी यन आहे. ह्याचं लेटर्स जे आहे शेवटचं यन आहे. यन पासून हा दुसरा वर्ड तयार झालेला आहे नेक्स्ट. मग नेक्स्टच्या नंतर काय आलेलं आहे? टेबल. नेक्स्टचं शेवटचं जे अक्षर आहे टी आहे. मग ह्या टी पासून हे टेबल तयार झालेलं आहे. तर मग आता आपल्याला या ठिकाणी काय येईल? मग TABLE पासून जो वर्ड्स या ठिकाणी पर्यायात आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. चला मग बॉय, यक, लॉक आणि 10 असे पर्याय आहेत. मग कोणता पर्याय येईल या ठिकाणी सांगा बरं. चला कोणता पर्याय येईल या ठिकाणी? ई पासून वर्ड्स चालू त्याची सुरुवात झाली पाहिजे या ठिकाणी. तर या ठिकाणी पहा यक. छान, विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत कमेंटमध्ये. चला EGG यक म्हणजे अंडे. आता अर्थ काय का होत नाही पण आपल्याला लेटर्स ई घ्यायचा आहे. मग एक म्हणजे EGG यक हा वर्ड्स जो आहे या ठिकाणी येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. अशाच प्रकारचे विविध नवनवीन प्रश्न या ठिकाणी आपण यश परके या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर दररोज तासिका करत चला, तासिकेचा लाभ घ्या. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होणार आहे. आणि नवोदयवाला हे जर ॲप आपण डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा आणि नवोदयवाला हे असं टाकल्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन ॲप डाउनलोड होतं. किंवा जर तुम्हाला ॲपची लिंक हवी असेल तर तुम्ही तो 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा. मला ॲपची किंवा ॲपमधील कोर्सची लिंक हवी आहे म्हणून. हे पहा नवोदयवाला हे ॲप आहे. हे अशा प्रकारचं. ह्याला टच केल्यानंतर तुम्हाला 2 कोर्स दिसतील त्या ठिकाणी. पहा हे या ठिकाणी हे 199 रुपयाचं जे आहे फीस, ह्याच्यामध्ये 2010 ते 2024च्या नवोदयच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि गणित विषयाचे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ सोल्युशनसुद्धा आहेत. तर तुम्ही 199 रुपये ह्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाय नाव हे ऑप्शन येतं. मी हे कोर्स इथे या ठिकाणी परचेस केला असल्यामुळे या ठिकाणी मला येत नाही आहे. यानंतर पहा हे एक आहे कोर्स नवोदय 2025 गणित सराव संच. यामध्ये तुम्हाला 600 प्रश्न भेटतील. तुम्ही असं खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाय नाव असं नाव येईल. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. हे 100 रुपयाला हा कोर्स आहे. चला या ठिकाणी नवोदयवाला हे ॲप जर तुम्हाला घ्यायचं असेल तर
या 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला लिंक हव्या असतील ह्या कोर्सच्या तर तुम्ही मॅसेज करा, ती लिंक तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. चला या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात पुढील तासिकेमध्ये.